discuss next new topic, inheritance and variation. Inheritance and variation. This topic is for only 4 marks for your HSC board theory paper. फक्त 4 मार्काला टॉपिक आहे, but also most important topic related to our subject biology. So today focus only about introduction of this topic and mechanism of inheritance. आज आत्ता या लेक्चरला एवढे 2च कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊया, म्हणजे पुढं एक एक आर्टिकल आपल्याला क्लिअर लक्षात येतील. फर्स्ट कन्सेप्ट हिअर अबाउट इंट्रोडक्शन. थोडक्यात प्रस्तावना म्हणूया, सारांश रूपी या टॉपिक मध्ये बेसिक काय शिकायचं आहे हे जरा प्रथम समजून घेऊया. हिअर फर्स्ट अबाउट व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे, कारण टॉपिकचं टायटलच हे जेनेटिक्सची डेफिनेशन येतो. जेनेटिक is a branch of biology which deals with study of heredity and variation. Heredity and variation. Heredity आणि variation या 2 कन्सेप्टचा ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्या ब्रांचला किंवा शाखेला आपण जेनेटिक्स असं म्हणतो. Then again question arise, what is mean by heredity? मग heredity म्हणजे काय? याला मराठीमध्ये आपण अनुवंशिकता असं म्हणतो. अनुवंशिकता. मग इंग्लिश मध्ये ही हेरिडिटी नावाची संकल्पना जी आहे, कन्सेप्ट जो आहे, तो कशा पद्धतीने मांडता येईल, तर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. ट्रान्समिशन वाहून नेलं जातं. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. That concept is called as a heredity. त्याला मराठीमध्ये आपण अनुवंशिकता असं म्हणतो. Then question arise, what is mean by variation? Variation म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला दुसरा पर्यायी शब्द बदल असं म्हणू. चेंज. इंग्लिश मध्ये चेंज, मराठीमध्ये बदल. तोच या ठिकाणी व्हेरिएशन या अर्थानं घेतलेला आहे. मग हेच इंग्लिश मध्ये आपल्याला एका वाक्यात कसं सांगता येईल? डिसिमिलॅरिटीज occurs between closely related organism. काय म्हटलं मी? Dissimilarities occurs between closely related organism. That concept is called as a variation. मग डिसिमिलॅरिटीज क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम मध्ये दिसतात का, तर दिसतात. मग क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम म्हणजे नेमकं कोण? पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग्स. आई वडील आणि त्याच्यापासून जन्म घेतलेली त्यांची मुलं ही क्लोजली रिलेटेड असतात. मग जन्म घेतलेली जी नवीन मुलं आहेत ती सर्वार्थानं आपल्या आई वडिलांशी 100% मॅच असतात का, तर नाही. थोडीफार त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसेल. आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये साम्य थोडंफार दिसेल, पण 100% कधीच दिसणार नाही. मुलांच्या मध्ये आई वडिलांच्या पेक्षा थोडा का होईना बदल असतोच. इन ऑल सेन्स सर्वार्थानं थोडा थोडा बदल असतो. दॅट चेंज, तो जो काय आई वडिलांच्या पेक्षा मुलांच्या मध्ये जो बदल असतो तो बदल म्हणजे व्हेरिएशन. दॅट चेंज इज कॉल्ड एज अ व्हेरिएशन.
आणि म्हणून व्हेरिएशनची व्याख्या सांगितली, डिसिमिलॅरिटीज occurs between closely related organism, example parent and offsprings. त्या दोघांच्या मध्ये जो बदल दिसतो तो व्हेरिएशन. आणि हेरिडिटी म्हणजे काय पाहिलं आपण, तर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जी गुणवैशिष्ट्य वाहून नेली जातात, ही गुणवैशिष्ट्य वाहून नेण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता किंवा हेरिडिटी असं म्हटलं जातं. आणि या दोन्ही कन्सेप्टचा बोथ हेरिडिटी अँड व्हेरिएशन स्टडीड इन द ब्रांच ऑफ हियर बायोलॉजी कॉल्ड एज ए जेनेटिक्स. त्या शाखेला आपण जेनेटिक्स असं म्हणतो. मग या ठिकाणी टायटल आपलं आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्यातला हा व्हेरिएशन म्हणजे हा कन्सेप्ट लक्षात आला असेल. देन हियर क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स. हियर इनहेरिटन्स इज ए parallel word to this heredity. ही जी अनुवंशिकता आपण म्हटलं, त्याला हा पर्यायी शब्द आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथं हे जे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, ही जी काही वाहून नेलं जातं, ही वाहून नेण्याची प्रक्रिया म्हणजेच इनहेरिटन्स. म्हणजे दोन्ही समांतर शब्द आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पूर्वी या टॉपिकचं मुळात टायटलच असं होतं, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. आता या नवीन सिलेबस मध्ये त्याच्याऐवजी हा शब्द वापरलेला आहे, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. दोन्ही एकच आहे हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. Then here these two concept totally depends upon the genes, DNA and chromosomes. हे जी काय अनुवंशिकता असते, जो काय बदल असतो, म्हणजे आई वडिलांच्या पासून मुलं जन्म घेतात. मुलं थोडीफार आई वडिलांच्या सारखी असतात आणि थोडीफार वेगळी पण असतात. थोडीफार सेम असतात, ही झाली अनुवंशिकता हेरिडिटी. आणि थोडीफार वेगळी असतात, याला म्हणायचं बदल म्हणजे व्हेरिएशन. अँड दिस इज ड्यू टू जीन्स, डीएनए अँड क्रोमोसोम, कॉमनली टर्म्ड ॲज ए हेरिडिटरी मटेरियल. त्याला हेरिडिटरी मटेरियल असं सुद्धा म्हटलं जातं. मग जीन्स म्हणजे काय? Gene is the structural and functional unit of heredity. ते या अनुवंशिकतेचं एकक आहे. रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे जीन. कोणाचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे? हेरिडिटीचं. याला आपण जीन असं म्हणतो. इन अनदर टर्म, दुसऱ्या भाषेत याला काय म्हटलं जातं? इट इज ए स्मॉल पीस ऑर फ्रॅगमेंट्स ऑफ डीएनए. समजा हा डीएनए चा धागा आहे. समजा हा डीएनए, डबल स्ट्रँडेड हा जो डीएनए आहे, हा डबल स्ट्रँडेड डीएनए, तर त्याचे हे जे स्मॉल पीस असतील, small fragments is also called as a gene. थोडक्यात डीएनए च्या छोट्या तुकड्याला, छोट्या पीसला सुद्धा जीन्स म्हटलं जातं. याचा अर्थ जीन्स डीएनए मध्ये असतात. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वात छोटं कोण आलं? जीन. हे छोटे छोटे तुकडे म्हणजे कोण? जीन्स. ते कोणामध्ये असतात? डीएनए मध्ये असतात. डीएनए म्हणजे कोण? डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. काय म्हटलं जातं? डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. तो असा डबल स्ट्रँडेड असतो. त्यातले छोटे छोटे तुकडे पीस म्हणजे कोण? जीन.
आणि दुसऱ्या भाषेत आपण काय म्हटलं, इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी that transmit information from one cell to another cell and hence from generation to generation is called as a genes. या पद्धतीनं जीन्स आणि डीएनए माहिती असणं गरजेचं आहे. बोथ दिस जीन्स अँड डीएनए प्रेझेंट इन क्रोमोसोम. क्रोमोसोम जो असतो, सपोज दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ क्रोमोसोम. हा क्रोमोसोम आहे असं गृहीत धरा. These genes and DNA present inside chromosomes. ह्या क्रोमोसोम मध्ये हे सगळं असेल, जीन्स आणि डीएनए. मग क्रोमोसोम म्हणजे काय? इट इज मेड अप ऑफ टू सेपरेट वर्ड्स. त्याचे दोन स्वतंत्र शब्द आहेत. क्रोमा मीन्स कलर, सोमा मीन्स बॉडी. क्रोमा means color and soma means body. Colored body, thread like structure found in the nucleus of eukaryotic cell. Eukaryotic cell म्हणजे any plant or animal cell. कोणती वनस्पतीची पेशी असो, कोणत्याही प्राण्याची पेशी असो. पेशी म्हटलं की सपोज दिस इज द सेल. पेशी म्हटलं की आतमध्ये काय असेल, पेशी द्रव्य म्हणजे सायटोप्लाझम आणि त्याच्यामध्ये कोण असतो, सेंट्रली प्लेस न्यूक्लियस आणि त्याच्या आत जीन्स, डीएनए आणि क्रोमोझोम आतमध्ये इथं असेल. अशी पेशीची रचना असली की त्याला म्हणायचं यूकॅरियोटिक सेल. म्हणजे कोणती वनस्पतीची पेशी घ्या, कोणत्याही प्राण्याची पेशी घ्या, त्याच्या न्यूक्लियसच्या आत जीन्स, डीएनए आणि क्रोमोसोम असतात. ह्या तिघांना कॉमनली हेरिडिटरी मटेरियल असं म्हटलं जातं. हे सर्व बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. दिस इज ऍक्च्युली इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. ही इंट्रोडक्शन फक्त या टॉपिक पुरती मर्यादित नाही. हे बेसिक तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीच्या टॉपिक मध्ये उपयोगी पडेल. दुसऱ्या पुढच्या टॉपिक मध्ये सुद्धा हे बेसिक उपयोगी पडेल. इव्हन दो तुम्ही भविष्यात बी ग्रुपचा कोणताही कोर्स करा, अगदी बीएससी घेतली, बॉटनी, झुलॉजी, फिशरी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, कोणताही विषय घेतला बी ग्रुपचा किंवा इतर कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेसला जरी गेला तरी तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं बेसिक हे फार फार उपयोगी पडेल. अत्यंत महत्त्वाचं हे बेसिक होतं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट हिअर इंट्रोडक्शन. देन हिअर फर्स्ट कन्सेप्ट, मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. हे जे काही इनहेरिटन्स होतं म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. हे जे काही ट्रान्समिशन होतं त्याचं मेकॅनिझम म्हणजे काय, हा तो कन्सेप्ट आपण समजून घ्यायचा आहे. ऍक्च्युली मेंडेल इज द सायंटिस्ट who explained properly the mechanism of inheritance. मेंडेल ह्या शास्त्रज्ञानं खऱ्या अर्थानं मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स हा कन्सेप्ट तुम्हा मला अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेला दिसून येतो. असं का? बिकॉज ही सिलेक्ट गार्डन पी प्लांट. वाटाणा तुम्हाला माहिती आहे, वाटाणा सर्वांना माहिती आहे. या वाटाण्यावरती त्यानं प्रयोग केला. ही सिलेक्ट गार्डन पी प्लांट. त्याचं बॉटॅनिकल नेम काय? पिसम सटायवम. पिसम सटायवम हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे. ही गार्डन पी प्लांट त्यानं सिलेक्ट केली.
त्याच्यावरून सुद्धा 2 मार्काला एक छोटा प्रश्न पडतो. गिव्ह रिझन, कारण द्या. Why Mendel select garden pea plant for his experiment? मेंडेलनं गार्डन पी प्लांट हीच त्याच्या एक्सपेरिमेंट साठी सिलेक्ट का केली, त्याची कारण सांगा, असा 2 मार्काला छोटा प्रश्न पडतो. मग त्याची अनेक कारण आहेत. देयर आर सो मेनी रिझन्स, बट मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स आर, त्यातली महत्वाची कोणते? हिअर garden pea plant or Pisum sativum plant consist many contrasting character. त्याच्यामध्ये अनेक अपोजिट कॅरेक्टर आहेत. मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे अत्यंत महत्वाचं रिझन आहे. दुसरं कारण, why Mendel success? Because he planned his own experiment. त्यानं प्रयोग करत असताना अत्यंत व्यवस्थित त्याचं प्लॅन केला आणि त्या प्लॅन प्रमाणे तो चालत गेला. म्हणजे त्या दिशेनं तो गेला. व्यवस्थित प्लॅन. जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर नियोजन असावं लागतं, प्लॅन असावं लागतं, आणि मेंडेलनं व्यवस्थित प्लॅन केला. जर पिसम सटायवन किंवा गार्डन पी प्लांटचं जर लाईफ सायकल पाहिलं तर ती छोटी आहे, लाईफ सायकल शॉर्ट आहे. हे एक महत्वाचं कारण आहे. कमी वेळेत लवकर त्या वाटाण्याच्या शेंगा लवकर इझिली येऊ शकतात. कमी वेळेत चांगला अभ्यास होऊ शकतो. लवकर रिझल्ट मिळू शकतील. निरीक्षण करायला इझी पडेल. लेंदी प्रोसेस होणार नाही. अशी अनेक कारणं आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मेंडेल ऑब्झर्व सिंगल कॅरेक्टर ऍट ए टाइम. शक्यतो मेंडेलनं निरीक्षण करत असताना एका वेळेला एकच कॅरेक्टर सिलेक्ट केलं. त्याचं बारकाईनं कीनली ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं. अँड मेंटेन ऑर कीप वेल रेकॉर्ड. निरीक्षण केल्यानंतर त्याच्या नोंदी करणं गरजेचं असतं. ते त्यानं वेळच्या वेळ नोंदी केल्या, हे एक महत्वाचं कारण आहे. एका वेळेला एक कॅरेक्टर घेतलं, त्याचं निरीक्षण केलं. समटाइम्स ही ऑल्सो टेक 2 or more contrasting character. नंतर त्यानं 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा एका वेळेस बारकाईने निरीक्षण केलं, अभ्यास केला. अँड कीप वेल रेकॉर्ड. त्याचं सुद्धा व्यवस्थित रेकॉर्ड केलं. आणि हे सर्व रेकॉर्ड मेंटेन करत असताना ऑल दिस डाटा प्रोसेस्ड मॅथमॅटिकली अँड स्टॅटिस्टिक्सली. मॅथमॅटिकली सुद्धा आणि स्टॅटिस्टिक्स प्रोसेसनं सुद्धा दोन्ही पद्धतीनं त्या डाटावरती प्रोसेसिंग केली. त्याचं अनालिसिस केलं, विश्लेषण केलं. हे अनालिसिस करणं गरजेचं आहे, विश्लेषण करणं गरजेचं असतं, बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं असतं. जे काही बदल दिसतात त्याच्या नोंदी करणं गरजेचं असतं. हे सगळं मेंडेलनं बारकाईनं केलेलं होतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टींचं त्यानं प्लॅन पण व्यवस्थित केलेला होता. सो मेंडेल पोस्टुलेटेड हिज प्रिन्सिपल्स. आणि म्हणून मेंडेलनं हे सर्व बारकाईने निरीक्षण केल्यानंतर, प्रत्येकाच्या नोंदी व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन केल्यानंतर, एका वेळेला एक कॅरेक्टर किंवा अनेक कॅरेक्टरांचा क्रॉसिंग केल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर काय नेमकं रिझल्ट्स मिळत आहेत, ह्या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर कॉन्फिडेंटली मेंडेलनं त्याची मतं सांगितली. ही पोस्टुलेटेड हिज प्रिन्सिपल्स अबाउट इनहेरिटन्स. मग त्यानं त्याचा मत सांगितलं किंवा सिद्धांत सांगितले. आणि त्यानं जे संशोधन केलं त्याच्यामध्ये महत्वाचं काय सांगितलं? देयर इज ए फॅक्टर. त्याला जीन या संकल्पनेचा शोध लागला नव्हता.
त्याच्या ऐवजी पहिल्यांदा जीनच्या ऐवजी हा शब्द वापरण्यात आला. फॅक्टर इज ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर और ट्रेट. तो जो कोण ऑर्गॅनिझम असेल, मग तो प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, त्याच्यातली जी काही गुणवैशिष्ट्य एक्सप्रेस होतात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात किंवा दुसऱ्या पिढीत ती एक्सप्रेस होतात किंवा दुसऱ्या पिढीत ती सप्रेस होतात, दाबून ठेवली जातात. हे जे काय होतं ते ऍक्च्युअली कोण असतं? फॅक्टर. टुडे दिस कन्सेप्ट फॅक्टर इज कॉल्ड एज ए जीन. अलीकडं या फॅक्टरला जीन म्हटलं जातं, पण मेंडलनं जेव्हा अभ्यास केला त्यानं जीनच्या ऐवजी फॅक्टर हा शब्द वापरला. फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. ही जी काय अनुवंशिकता घडते, ही अनुवंशिकता कोणावरती अवलंबून आहे? फॅक्टर वरती, म्हणजेच आजच्या कन्सेप्ट जीन वरती डिपेंड आहे. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कन्सिस्ट पेअरिंग ऑफ फॅक्टर इन ऑल पॅरेंट. तो वनस्पती मधला असो किंवा प्राण्यांच्या मधला असो, त्याच्यामध्ये फॅक्टर्स पेअर म्हणजे जोडीने सापडतात. उदाहरण जर ह्युमन बीइंगचं घ्यायचं म्हटलं तर आपण फिमेल मध्ये काय म्हणतो? XX क्रोमोसोम आणि मेल मध्ये काय म्हणतो? XY. या पद्धतीनं पेअर्स मध्ये फॅक्टर सापडतात. आणि पुढे काय होतं? ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, जेव्हा ते स्वतंत्र होतात, गॅमेट तयार होतात, तेव्हा अशा पद्धतीनं स्वतंत्र होईल. हा X इकडे सेपरेट, हा X सेपरेट, हा इथं सेपरेट, हा इकडे सेपरेट असं होईल. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन they separate from each other, segregate from each other without mixing. मिक्स कधी होत नाहीत, कधीच मिक्स होत नाहीत. एकत्रित आहेत, मिक्स झालेले नाहीत. गॅमेट फॉर्मेशनला ते स्वतंत्र झालेले आहेत. या प्रत्येक फॅक्टरची स्वतंत्र आयडेंटिटी असते, इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी असते. हेच महत्वाचं कॅरेक्टर या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स मध्ये मेंडलनं कॉन्फिडेंटली सांगितलं. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक as well as mechanism of inheritance. Are you getting this? Okay, thank you.